कसं आहे, हे अनेक वर्षापासून जुन्नर तालुका राजकारण पाहतोय मी, अनेक निवडणुका अनुभवलेल्या आहेत। हे करारा जबाबवाले नंतर कुठं जातात हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। अरे करारा जबाब विकास कामातून द्या ना, करारा जबाब माझा जुन्नर तालुक्यातला नागरिक अडचणीत आला त्याच्यावरून द्या ना, मला कशाला करारा जबाब देतात? करारा जबाब द्यायचा असेल तर लोकांच्या मध्ये राहून तुम्ही आजपर्यंत काय केलं ते आम्ही प्रश्न विचारले, त्याचा करारा जबाब द्या। ज्या गावातून तुम्ही उत्तर दिलं त्या गावासाठी तुम्ही विकासाच्या कामाचे निधी किती दिला तो प्रश्न आम्ही उपस्थित केला, त्याचा करारा जबाब द्या। आणि हा तालुका सुसंस्कृतपणाने पुढे जाणारा तालुका आहे। अशी आरेरावाची भाषा, अशी दमाची भाषा आणि अशा पद्धतीने तुमचं जर बोलणं असेल तर जुन्नर तालुक्याने असे अनेक भले भले घरी बसवलेत आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा छावा म्हणायचा आणि मात्र शिवजन्मभूमीच्या छावेने शिवजन्मभूमीसाठी काहीच करायचं नाही, हे योग्य नाही। शिवजयंतीला किती वेळा शिवनेरी किल्ल्यावर आले हा प्रश्न स्वतःला विचारा, मला प्रश्न विचारण्यापेक्षा। जेव्हा जेव्हा अतुल बेनके म्हणून आपले खासदार साहेबांची मान उंच राहिली पाहिजे म्हणून कितीतरी कामावर आम्ही अमोल कोल्हेंचं नाव निघालं, मग अतुल बेनकेने तेव्हा का तुमची नावं टाकली हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा। जेव्हा जेव्हा आम्ही गावोगावची यात्रा, तिथले कार्यक्रम असतील, जेव्हा संघटनेचा कार्यक्रम असेल तेव्हा तेव्हा तुम्हाला जेव्हा बोलवलं तेव्हा तुम्ही आले का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा ना। एवढे प्रश्न मला विचारण्यापेक्षा माझ्या दोनच प्रश्नांचे त्यांनी उत्तर द्यावे की जुन्नर तालुक्यामधल्या प्रत्येक गावात किती विकास कामं केली याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि जुन्नर तालुक्यातल्या किती गावात ते किती वेळा आलेत याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि का नाही आले याचंही उत्तर द्यावं। कोरोना काळात जेव्हा लोकांना नेतृत्वांची गरज होती तेव्हा आम्ही गावोगावी फिरत होतो, शरद सोनवणे फिरत होते, आशाताई बुचके फिरत होत्या, शिवाजीदादा आढळराव फिरत होते, तेव्हा तुम्ही अज्ञातवासात का गेले, का नाही आले लोकांमध्ये? म्हणून नेतृत्व जो असतो, ठीक आहे, वरच्या पातळीवर नेतृत्व असेल तर लोकांमध्ये नाही आलं तर चालेल, पण जनतेतून निवडून आलेला माणूस हा जनतेतच पाहिजे। किती दिवस 4-4.5 वर्ष झाले पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला, म्हणतो नाही ते करतायत कामं, होतील कामं, या सगळ्या गोष्टी होतील। खासदारांचं माहिती दशक्रिया अटेंड करण्याचं काम नाही हे बरोबर आहे, पण आता हा माझा सहकारी आहे, या सहकारी किंवा यांच्या घरामध्ये जर एखादं माहीत झालं तो आपल्यासाठी जीवाचं रान करतोय, त्याच्या सुखदुःखात जायला नको? त्याला जर वाटलं की आपला नेता आपल्या घरी जेवायला यावा, त्याच्या यात्रेला यावा, ठीक आहे, एकदा नाही जमून दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा किंवा त्या गावात एखाद्या घटनेला आपण गेलो, आम्ही एकमेकांची विचारपूस करतो। ही थोडी जीवाला जीव तोडणारी माणसं आहे, इथं कोण कोणाचा मालक नाही आहे, कोण कोणाचा नोकर नाही आहे, कोण कोणाला पगार देत नाही म्हणून यायची आणि भाषणं करायची आणि लोकांनी ऐकायचं असं नाही आहे। ही लोकं प्रेमाने जोडलेली माणसं आहेत, म्हणून ही राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये प्रेमाने माणसं जिंकता येतात। असं करारा जबाब आणि असे भाषणं करून ते होणार नाही। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।